राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढाच वाचलाय। मांजरी सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत माहिती देत मागण्यांचं निवेदन सोपवलं। उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधींनी आश्वासन देखील दिलं। दरम्यान आंदोलनस्थळावरून प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी। पाहूया। खरं तर आज 11वा दिवस असूनही या राज्य शासनाचा 19 अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचला नाही। तर या सरकारला जी काही विनंती या TV9 मीडियाच्या मार्फत करतो की आमचे जे काही प्रश्न आहेत ते आमच्या जीवनाशी भविष्याशी निगडीत आहेत आणि ते आमच्या राष्ट्रीय मागण्या आहेत, त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आमच्या मागण्या कशा लवकरात लवकर पूर्ण होतील आणि राहुल गांधींसोबत बोलून आम्हाला एवढं तर कळलं आहे की राहुल गांधी पर्सनॅलिटी खूप छान आहेत आणि आम्हाला ते सपोर्ट करतील, ऑनलाईन असो ऑफलाईन असो। त्यांनी त्यांचं एक वक्तव्य मांडलं त्यांचं की मला तुम्ही बोलवा, प्रोटेस्टच्या ठिकाणी मी येईल आणि आम्ही अशी आशा करतो की ते आम्हाला सपोर्ट करतील आणि निदान ह्या स्टेटमेंटवरून तरी महाराष्ट्र सरकार आमची दाद घेईल आणि पुढच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करतील। ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी बोललो का जो GR आहे आदिवासी विकास विभाग काढतो, तर ही जी गोष्ट जी वयाची अट आहे किंवा जे महागाई भत्ते आपल्याला वाढवायचे, तर हे तुम्ही का नाही वाढू शकत? जे सचिव आणि आदिवासी मंत्री तिथे होते त्यांना आपण हा प्रश्न विचारला, तर त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं काय ते आमच्या हातामध्ये नाही, ते सर्व CM करतात आणि तुमची CM सोबत भेट घालून देतो, पण त्याच्या अगोदर तुम्हाला ह्या लेटरवर साईन करायला लागेल का ही कंडिशन तुम्हाला मान्य असेल तरच आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातो। मग तिथं चर्चा सकारात्मक हो किंवा नकारात्मक हो, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही, तुम्ही आंदोलन मागे घेणार ह्याच कंडिशनवर आम्ही तुम्हाला तिथे नेणार असं।